चिवळीची भाजी. विदर्भामध्ये या भाजीला घोळची भाजी असेही म्हणतात. त्या दिवशी मला बाजारात अचानक दिसली. मुंबईमध्ये मी पहिल्यांदाच बघितली ही भाजी. ही भाजी शक्यतो उन्हाळ्यात मिळते आणि शरीराला थंडावा देणारी असल्यामुळे तिचे विशेष महत्त्व आहे. सर्वप्रथम भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची. या भाजीमध्ये भरपूर माती असते, त्यामुळे ती 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. पाणी पूर्णपणे स्वच्छ दिसेपर्यंत ही प्रक्रिया करायची. आता भाजीसाठी एक कांदा छान बारीक उभा चिरून घ्यायचा. भाजीतील अतिरिक्त पाणी निघाल्यानंतर तीही बारीक चिरून घ्यायची. उन्हाळ्यामध्ये जर शरीराची उष्णता वाढली असेल तर ही भाजी खूप फायदेशीर ठरते. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडे जिरे घालून त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मिरचीची पेस्ट घालून छान परतवून घ्यायचं. आता त्यात चमचाभर हळद, धनेजिरे पूड आणि हिंग घालायचं. मसाले छान परतले की त्यात चिरलेली भाजी घालायची आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं. भाजी थोडीशी शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं. माझी आई नेहमी सांगते, पालेभाजी थोडी शिजल्यावरच मीठ घालायचं, नाहीतर मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. आता या भाजीमध्ये 3 ते 4 चमचे बेसन घालायचं आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं शिजू द्यायचं. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, पौष्टिक आणि चविष्ट अशी विदर्भाची खास चिवळीची भाजी म्हणजेच घोळची भाजी तयार आहे. गरमागरम भाकरी किंवा पोळीसह याचा आस्वाद घ्या.